आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। बुलढाण्याच्या चिखला गावातील वाद प्रकरण, महिलांचे कपडे फाडले असते तर आम्हीच त्याला फाशी दिली असती। विनोद वाघ यांची प्रतिक्रिया। कपडे कुणी फाडले त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, आम्ही पोलिसांकडे पुरावे म्हणून व्हिडिओ दिलेत। विनोद वाघ यांची माहिती। पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर। पत्नी गौरी पालवेंच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे आरोपी, मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन। भाजपच्या चेतनसिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका। शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मतदार यादीत समावेश असल्यानं न्यायालयामध्ये याचिका। सामाजिक कार्यकर्ते RY खुटुकडे यांची न्यायालयामध्ये याचिका। हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीची वाट लावणार, सपकाळ अकार्यक्षम माणूस, संजय गायकवाडांची टीका। सपकाळांच्या होम ग्राउंडमध्ये काँग्रेस उरली नाही, गायकवाडांची टीका। बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्थापनेवरून झालेला वाद चिघळला। सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड गावात संचारबंदी लागू। विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर। भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक। बारामती, इंदापूर आणि दौंड बंद। व्यापारी संघटनांचाही बंदला पाठिंबा। लव जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी। महिलेनं महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्यानं इचलकरंजीच्या कबनूर गावामध्ये तणाव। महिलेविरोधात रास्ता रोको आंदोलनादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक। 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल। विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंख्येत मोठी घट। या प्रक्रियेनंतर 9 राज्यांमधील 1,70,00,000हून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळली। तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता। सरकारकडून 9 कोटींची तरतूद। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मान्यता। तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळणार।